नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत येवला ह्या ठिकाणी आणि ह्या पॉईंटवरनं आपल्याला शिर्डीलाही जाता येतं. तर येवल्याला जात असताना आपण इकडे थांबलो आहोत कारण आपल्याला भूक लागली आहे म्हणून. हे हॉटेल खूप छान आहे. ह्या हॉटेलचं नाव आहे त्रिवेणी फॅमिली रेस्टॉरंट. नमस्कार मित्रांनो, हा नाशिक संभाजीनगर हायवे आहे. हा जो रोड जो जातो सरळ हा शिर्डीला जातो आणि येवल्यावरनं म्हणजे पुढे येवला लागतो. येवल्यावरनं आपण शिर्डीला जाऊ शकतो आणि आपल्याला आता सध्या भूक लागलेली आहे म्हणून आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. हॉटेल त्रिवेणी फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलचं नाव आहे. इकडे व्हेज आणि नॉनव्हेज थाळी जेवणाची तुम्हाला नाश्ता जे काही असेल तो तुम्हाला इकडे मिळेल. असा हा निसर्गरम्य परिसरामध्ये हे हॉटेल आहे. आता ह्या हॉटेलचे जे मालक आहेत विलास जाधव म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्याशी आपण थोडीशी गप्पा गोष्टी करूया. तोपर्यंत आपण हे हॉटेल बघूया. छान झाडं झुडपं आहेत, बाजूला शेती आहे. अशी ही शेती आहे आणि शेतीलाच धरून हा लगेच हायवे आहे. हा हायवे आहे आणि आपण आता उभा आहोत तो म्हणजे भरोस फाटा. ह्या फाट्याला ह्या जागेला नाव आहे भरोस फाटा. तर आपण विलास जाधव यांच्याशी थोड्याशा 2-4 गोष्टी करूया. नमस्कार सर, तुमचं नाव? विलास. हे मामा किती वर्षापासून तुम्ही चालू केलं हे हॉटेल तरी साधारण? मला साधारण 4 वर्ष झाली. आणि हे जे आपलं हॉटेल आहे हे नक्की नेमकं कुठे येतं? हे तसं भरोस फाटा मेन पॉईंट आहे. हां. आणि इथून शिर्डीला पण जाता येतं. कोळपेवाडी शिर्डी. इकडून सरळ संभाजीनगर रोडला जर पकडलं तर येवल्यावरून शिर्डीला जाता येतं. अच्छा, म्हणजे हा समोरचा जो रोड आहे तो येवल्याला जातो. येवल्याला जातो आणि त्याच्या पाठीमागं ते 50 फुटावर शिर्डीला जाण्यासाठी रोड. अच्छा, हा हां, डाव्या बाजूला जो आहे तो. डाव्या बाजूला. आणि हा सरळ जो रोड आहे तो नाशिकला जातो. अच्छा नाशिकला जातो. म्हणजे विंचूर पण इकडे लागतं ना? विंचूर आणि लासलगाव वगैरे ह्या साईडला आहे. 7 किलोमीटर. अच्छा, बरं, ठीक आहे. आणि आपल्याकडे काय काय प्रकार भेटतात जेवणाचे? माझ्याकडे व्हेज नॉन व्हेजमध्ये व्हेज थाळी पण भेटते आणि नंतर सगळं उत्कृष्ट मालवणी थाळी भेटते, राजस्थानी थाळी भेटते, पंजाबी थाळी भेटते. सर्व काही म्हणजे मटन, चिकन हो, सर्व. आणि व्हेज अंडे वगैरे हे हो. ते व्हेज वगैरे सगळं भेटतं. सर्व. बरं, ठीक आहे. आपण आता मेनू कार्ड बघायला जाऊया जरा. तत्पूर्वी हा नजारा आपण बघूया ह्या हॉटेलचा. छान असं निसर्गरम्य हॉटेल आहे. एक ढाबा टाईप हॉटेल. हॉटेल त्रिवेणी फॅमिली रेस्टॉरंट आहे. त्यांनी आतमध्ये बसायला पण जागा केलेली आहे अशी. आणि हे बाहेर बसण्यासाठी. आणि रात्री इथे छान वातावरण होतं, मस्त वाटतं इकडे बसायला. गार हवा, हवेशीर छान आहे. हे सगळे प्रकार आपल्याकडे भेटतात. शेवभाजी, पनीर मसाला, दाल खिचडी, व्हेज, चायनीज वगैरे आयटम पण तुम्हाला इकडे मिळून जातील. चायनीज आयटम पण तुम्हाला इकडे मिळून जातील. छान असं चायनीज आयटम आहेत. मामा म्हणतात की आता आपल्याला ही जागा डबल करायची आहे, तर त्यांच्याकडनंच ऐकू आपण काय आहे ते व्हेज आणि नॉनव्हेजबद्दल. मामा तुम्ही काय सांगाल? हे तुम्हाला वाढवायचं आहे काय आता काय सीन? याचं असं आहे, पाठीमागं जे आपण करणार त्याचं डबल मजली होईल. खाली नॉन व्हेज राहील, वरती व्हेज राहील किंवा वरती व्हेज राहील, खाली असं आपल्या पद्धतीने आपण करू. त्यावेळेस कस्टमरची जशी राहील त्या पद्धतीने आपण करू. आता हे भाऊ जे आहेत हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की जेवण कसं वाटतंय ते. दादा, कसं वाटतं इकडचं जेवण? एक नंबर क्वालिटी. किती वर्षापासून येतात तुम्ही इकडे? आणि 4-5 वर्ष. तुम्ही नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकार खाल्ले तिकडचे, छान वाटले? ओके. दादा, तुम्हाला कसे वाटले? एकदम मस्त. नेहमी येत असं इकडे? बरं. सर, तुम्हाला हे हॉटेलबद्दल सांगायचं ठरलं तर इकडचं जेवण वगैरे कसं वाटतं वगैरे काय? अतिशय उत्कृष्ट जेवण आहे आणि चांगली क्वालिटी. अच्छा, म्हणजे तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाता? नाही, मी व्हेज आहे, अच्छा. परंतु दोन्ही पण क्वालिटी अतिशय उत्तम. अच्छा, आणि किती वर्षापासून साधारण इकडे येता तुम्ही? 3 ते 4 वर्ष. अच्छा, ठीक आहे. आपलं नाव? प्रवीण कदम. ठीक आहे, थँक्यू सर.
चला तर मित्रांनो, आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.